कल्याण शिळफाटा रोड, दुपारची वेळ, सोमवारचा दिवस. पलावा सिटीच्या जवळ असलेल्या देसाई खाडी पुलाखाली नेहमीसारखी शांतता होती. भरती ओढीचे पाणी वाहत होतं, पण अचानक त्या शांत पाण्यात काहीतरी चुकीचं दिसलं. दुपारी साधारण 1:45च्या सुमारास काही स्थानिक नागरिकांनी पुलाखाली एक बेवारस सुटकेस पडलेली पाहिली. सुरुवातीला कुणालाच याचं काही वाटलं नाही, पण जसजसे लोक जवळ येत गेले तसतसं त्या सुटकेसजवळून एक असह्य दुर्गंधी येत असल्याचं लक्षात आलं. सगळे एकमेकांकडे पाहत होते. इथे कोण सुटकेस आणून फेकून जाईल? दुर्गंधी एवढी का येते? लोकांनी सावधपणे ती सुटकेस उघडली आणि पुढच्या क्षणी भय, धक्का, संताप सगळं एकत्र त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. सुटकेसच्या आत 22 वर्षाच्या एका तरुणीचा कुजलेला मृतदेह होता. दृश्य इतकं भयानक होतं की अनेक लोकांनी जागेवरच चेहरा वळवला. परिसरात एकच हाहाकार माजला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. डायगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, क्राईम ब्रँचची टीम, फॉरेन्सिक पथक सगळे काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. ज्या पुलाखाली मृतदेह सापडला तो परिसर निर्जन होता. नदीकाठ, वनस्पती आणि शांत जागा खूप लपवण्यासारखी योग्य. पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज अस्पताल कळवा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. आधी ओळख पटत नव्हती, त्यामुळे अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण पोलिसांना माहीत नव्हते की या केसचा धागा त्यांच्यासमोरच आहे आणि पुढच्या 24 तासात ते संपूर्ण प्रकरण उघडकीस येणार आहे. पोलिसांनी लगेच जवळच्या रस्त्यावरील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली आणि एका फुटेजमध्ये रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती मोठी सुटकेस ओढत पुलाच्या दिशेने जाताना दिसली. तो घाईत होता, घाबरलेला होता. सुटकेस जड असल्याने तो थोड्या अंतरावर थांबत होता. सुटकेस दोन्ही हातांनी ओढत होता. हा फुटेज पोलिसांसाठी पहिला मोठा धागा ठरला. याच वेळी सोशल मीडियावरही सुटकेसचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. लोक चर्चा करत होते, ही साधी गोष्ट नाही, हा खून आहे. कोण आहे हा माणूस? पोलिसांनी CCTV मधील व्हिडिओ जवळून बारकाईने पाहिला. त्यातल्या व्यक्तीचा हावभाव, चालण्याची पद्धत, अंगकाठी सगळ्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि लवकरच पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव समोर आलं. विनोद श्रीनिवास विश्वकर्मा, वय 50. हा ठाण्यातील देसाई गाव, देसाई खाडी परिसरात एकटाच राहत होता. तो जवळच्या बांधकाम साईटवर गवंडी कामगार म्हणून नोकरी करीत असे. त्याचं मूळ गाव उत्तर प्रदेशातील गोरखपूर असले तरी तो अनेक वर्ष त्याचे वास्तव्य ठाण्यातच होते. 5 वर्षापूर्वी ठाणे रेल्वे स्टेशनवर त्याला एक मुलगी भीक मागताना दिसली. तिच्यावर कोणतेही छत्र नव्हते. ती एकटी, असहाय्य आणि दररोज भुकेची झुंज देत होती. हे पाहून विनोद तिला आपल्या घरी घेऊन आला. नाव प्रियंका, वय 17 वर्ष. ती घरून पळून आलेली, असहाय्य, कुणाचाही आधार नसलेली. विनोदने तिला घरी आणलं. सुरुवातीला तो मदत करत होता, तिला अन्न, आश्रय दिला. पण हळूहळू त्यांचं नातं विचित्र स्वरूप धारण करत गेलं. घरी आणल्यानंतर विनोद तिच्याबद्दल वेगवेगळी माहिती देत लोकांना दिशाभूल करीत असे. कधी म्हणायचा, ही माझी मुलगी आहे. कधी म्हणायचा, ही माझी बायको आहे. तर कधी ही आमची शेजारी नाही असंही सांगत असे. हळूहळू दोघे एकाच घरात राहिले आणि समाजाच्या नजरेपासून दूर त्यांचं सहजीवन सुरू झालं. प्रियंका अल्पवयात ठाण्यात आली होती आणि तिच्या मागे कोणी नव्हते, त्यामुळे विनोदवर पूर्ण तिचं अवलंबित्व झाले. विनोदचे कुटुंब दूर गोरखपूरमध्ये असल्याने घरकाम, सांभाळ आणि स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी तिला सोबत ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले. अहवालांनुसार दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. तिच्यावर शारीरिक आणि मानसिक ताण वाढत चालला होता. काही दिवसांपूर्वी प्रियंका सुमारे 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या तब्येतील चढ उतार होत होते आणि डॉक्टरांकडे जाण्याची सोय नव्हती. 21 नोव्हेंबरच्या रात्री त्यांच्या घरी पुन्हा एकदा मोठं भांडण झालं. प्रियंका गर्भवती असल्यामुळे ती वेदनाने त्रस्त होती आणि त्या रात्री विशेषतः तिची तब्येत ठीक नव्हती.
या परिस्थितीतही विनोदने तिच्याकडून संबंधाची मागणी केली. प्रियंकाने वेदना असल्याने स्पष्ट नकार दिला. या नकारामुळे विनोदचा संताप अनावर झाला. तो बेशुद्धपणे रागात भरकटला. आधी शब्दात वाद वाढला आणि पुढे तो हिंसक झाला. विनोदने रागाच्या भरात प्रियंकाचा गळा आवळून खून केला. ही घटना काही सेकंदात घडली, पण एका तरुणीचं संपूर्ण आयुष्य संपून गेलं. खुनानंतर विनोद घाबरून गेला. त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि घरातच ठेवला. रात्रभर तो मृतदेहाच्या बाजूलाच बसून राहिला. डोळ्यात भीती, मनात गुन्ह्याचं ओझं. पण काय करावं हे त्याला कळत नव्हतं. खून झाल्यानंतर 24 तासांनी म्हणजे 22 नोव्हेंबरला सुटकेसमधून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांना वाद जाण्याचा धोका होता आणि मग त्याने भयंकर निर्णय घेतला. मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये कोंबून भरला. रात्री अंधारात तो सुटकेस ओढत पुलाकडे गेला. सुटकेस खूप जड होती. तो ती ओढत राहिला, थांबत राहिला, पुन्हा ओढत राहिला. पुलापर्यंत पोचल्यावर त्याने ती थेट देसाई खाडी पुलावरून खाली फेकून दिली. खाली फेकताना सुटकेस उघडली आणि मृतदेहाचे काही भाग बाहेर पडले. 24 नोव्हेंबरला एका नागरिकाने हे पाहून पोलिसांना कळवलं आणि केस उघडकीस आली. पोलिसांनी CCTV फुटेज, सोशल मीडिया पोस्ट्स, लोकांच्या चौकशा सगळं जोडून झालेलं गणित मांडलं. फक्त 24 तासात पोलिसांनी विनोदला त्याच्या गावावरून अटक केली. चौकशीत त्याने कबूल केलं, हो, भांडण झालं. रागात मी तिला मारलं. मृतदेह लपवण्यासाठी सुटकेसमध्ये भरला. घाबरून खाडीत फेकून दिला. या केसमधून मिळालेलं सत्य थरकाप उडवतं. जिला कधी काळी आधार दिला तिलाच त्याने मारलं. जिला दया दाखवून घरी आणलं तिला सुटकेसमध्ये भरून फेकलं. नात्याचं रूपांतर, प्रेमाचं विकृतीकरण आणि रागाच्या एका क्षणात झालेला भीषण अंत. प्रियंकाचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला गेला. विनोद पोलिसांच्या ताब्यात गेला. न्यायाची प्रक्रिया सुरू झाली. पण मनात एकच प्रश्न राहतो, एखाद्या नात्याचं विघटन एवढं क्रूर कसं होऊ शकतं? एखाद्या स्त्रीचं आयुष्य इतक्या सहजपणे नष्ट कसं केलं जातं? हा खटला केवळ एका तरुणीचा नाही, तर समाजाच्या अंतर्मनात उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. स्त्री सुरक्षित आहे का? आश्रय देणारा माणूसच भक्षक होऊ शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मते अशा थंड डोक्याने खून करणाऱ्या आरोपीला कोणती शिक्षा मिळायला हवी? आयुष्यभराची कारावास की मृत्यूदंड? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.